नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ सकाळ. आपण मागच्या व्हिडिओमध्ये परिमळ या पाठाविषयीची माहिती घेण्यास सुरुवात केलेली आहे. अर्थात ऑफलाईन तासिकेमध्ये आपण या पाठाची सुरुवात केलेली होती, परंतु सध्या स्थितीमध्ये सुरू असलेल्या ऑनलाईन व्हिडिओमध्ये आपण तोच पाठ्यांश पुढे कंटिन्यू केलेला आहे. आणि त्यामध्ये लेखक प्र के अत्रे यांनी परिमळ या शीर्षकाच्या माध्यमातून बहिणाबाईंच्या काव्याचा सुगंध मराठी साहित्यसृष्टीमध्ये कसा दरवळत आहे किंवा त्याचं जे मूल्य आहे ते मूल्य त्यांनी त्यांच्या विवेचनातून स्पष्ट केलेलं आहे. प्रस्तावनेतून त्यांनी बहिणाबाईंचं व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य प्रत्यक्षात प्रत्येक कवितेच्या काही पंक्तींचा आधार घेत त्यावर केलेलं सुंदर विवेचन म्हणजे हा पाठ आहे. प्रस्तुत या पाठामध्ये त्यांनी बहिणाबाईंच्या काव्याचा परिचय करून देत असताना त्याला ज्या काही त्याच्याबद्दलच्या सुंदर अशा कल्पना त्यांनी मांडलेल्या आहेत की एखाद्या शेतामध्ये मोराचा अंडा अचानक सापडावा, त्या पद्धतीने बहिणाबाईंच्या कवितेचा शोध त्यांना एका दिवाळीच्या तोंडावर लागला आणि त्याचा व्यापकपणा व्यक्त करत असताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून एक अतिशय अभिमानाची अशी गोष्ट त्या ठिकाणी घडलेली आहे. कारण वाङ्मयामध्ये अशा प्रकारचे शोध लागणं हे दुर्मिळ असतं. क्वचितच प्रसंगी अशा प्रकारचे प्रतिभावान साहित्यिकाचं साहित्य हे प्रकाशित होण्यास किंवा होत असते आणि त्या दृष्टिकोनातून बहिणाबाईंचं हे काव्य त्या ठिकाणी आढळून आलं. त्याचा शोध त्या दृष्टिकोनातून एक खूप महत्त्वाची गोष्ट हाती आलेली आहे. 16 वर्षापूर्वी मराठी साहित्यामध्ये कदाचित त्या क्षणाला ज्यावेळेस त्यांना या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या, तेव्हाच्या अगोदर 16 वर्षापूर्वी लक्ष्मीबाईचं जे स्मृतिचित्र त्या ठिकाणी प्रकाशित झालेलं होतं आणि ती मराठी वाङ्मयाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आनंदायी अशी घटना होती. लक्ष्मीबाई टिळकांचं हे दर्जेदार सकस असं लेखन स्मृतिचित्राच्या रूपाने त्या ठिकाणी प्रसिद्धीस आलेलं होतं आणि अनेक वाचकांनी त्याला दाद दिलेली होती. त्याच्यानंतर लक्ष्मीबाईप्रमाणेच अगदी बहिणाबाईंचा जिव्हाळा त्यांच्या काव्यातनं जो जबरदस्त पद्धतीने व्यक्त होताना या रूपाने त्यांना पाहायला मिळाला, तो एक अविस्मरणीय असा प्रसंग त्यांनी या ठिकाणी सुरुवातीला उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून त्यांच्या शब्दातून प्रतिभा नुसती झिरपत असताना त्यांना पाहायला मिळते. असं प्रकारचं सुंदर सुरस सोज्वळ काव्य मराठी भाषेमध्ये दुर्मिळ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गंमत ही आहे की जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल अशा प्रकारचं त्याचं सौंदर्य आहे, त्याच्यातलं तेज आहे असं प्र के अत्रे म्हणतात. आणि सगळ्यात त्याच्याही पुढची गोष्ट म्हणजे एका निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीने हे रचलेलं काव्य खरोखरच प्रत्येकाला आश्चर्य व्यक्त करायला लावणार आहे, तोंडात बोट घालायला लावणार आहे, असा हा त्यातला एक चमत्कार त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि म्हणून त्याबद्दलची ओळख करून देत असताना सुप्रसिद्ध मराठी कवी अर्थात बहिणाबाईंचे सुपुत्र सोपानदेव चौधरी यांच्या बद्दल त्यांनी काही आठवणी सांगितलेल्या आहेत. आणि सोपानदेव चौधरींच्या त्या मातोश्री आहेत याचा त्यांना कोण अभिमान आहे. वयाच्या 72व्या वर्षी त्या दुर्दैवाने मरण पावल्या आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने बहिणाबाईंच्या ज्यावेळेस काव्याच्या माध्यमातून त्या अजरामर ठरत आहेत याची जी अनुभूती ते घडवत आहेत की सोपानदेवांची आणि प्र के अत्रे यांची तशी 22 वर्षाची जुनी मैत्री होती. पण सोपानदेवांच्या माझघरामध्ये अशा प्रकारचं एक रत्नाची खान दडलेली आहे, सोन्याची खान दडलेली आहे, हे त्यांच्या या संवादातनं खऱ्या अर्थाने त्यांना स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यापूर्वी त्यांना या सगळ्या गोष्टी कुठल्याही प्रकारे माहीत होणं शक्यच नव्हतं. आणि स्वपनदेवांना सुद्धा कदाचित त्याची जाणीव होतीच असं म्हणता येत नाही.
आणि असली तरी मात्र ते लाजळू स्वभावाचे होते असे लेखक म्हणतायत. आणि खानदेशी वऱ्हाडी बोलीभाषेमध्ये आपल्या अडाणी अशिक्षित आईने अशा प्रकारचं रचलेलं सुंदर काव्य सुशिक्षित आणि सुसंस्कृत महाराष्ट्र त्याचं कौतुक करेल किंवा नाही याच्याबद्दलही त्यांना शंका असल्यामुळे कदाचित त्यांनी याबद्दल कोणालाही सांगितलं नाही. ते बरेच वर्ष तोंडात मूग धरून बसले होते, शांत राहिले होते. अशा या वैशिष्ट्यपूर्ण वाक्प्रचारातनं प्रख्यात्री त्यांची ओळख करून देत आहेत. आणि त्याच्यानंतर एका दिवाळीच्या आधी एक दिवस ते अचानकच त्यांना भेटत आहेत आणि त्यांच्यासमोर थेट ती चोपडी अर्थात वही उघडून त्यांनी त्यातली एक सुंदर कविता अक्षरशः घाबरत घाबरत वाचून दाखवली. त्याच्यामध्ये मोठ हाकलतो एक नावाची ही कविता होती आणि त्याचा संदर्भ प्रख्यात्रीने सुरुवातीला दिलेला आहे. नव्हे, हे ऐकल्यानंतर अतिशय सुंदर जबरदस्त मराठी भाषेचा गोडवा जिव्हाळा असणारं हे काव्य आहे. ही गोष्ट त्यांच्या ध्यानात आल्यानंतर त्यांनी आदर्शाप्रमाणे ती वही पटकन खसकन त्यांच्याकडनं ओढून घेतली आणि अनेक कविता भराभर चाळल्या. त्याच्या बाबतीत सरळ सुंदर भाषेमध्ये रचलेलं हे सुंदर काव्य पाहिल्यानंतर त्यांना भाषेची कुठली अडचण वाटली नाही आणि अतिशय आनंदाने ओरडून ते सोपानदेवांना म्हणतात, अहो हे बावन कशी सोने आहे, ते महाराष्ट्रापासून लपून ठेवणे हा गुन्हा आहे. आणि त्याच क्षणापासून त्यांनी ते प्रसिद्धीस आणण्याचं ठरवलं. अशा प्रकारचं बहिणाबाईंचं एक काव्य त्यांना त्याची एक वेगळ्या रूपाने ओळख झाली याचा पुरावाही प्रख्यात्रीने या ठिकाणी दिलेला आहे. आणि अशा प्रतिभावान कवयित्रीला खऱ्या अर्थाने आपण आत्तापर्यंत मुकलो त्याचा खूप मोठा मनस्ताप त्यांना होतो आहे. कदाचित त्याचा दोष ते सोपानदेवांनाही देत आहेत, परंतु अशा रीतीने त्यांना ती वही आढळून आल्यानंतर मात्र त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांच्यातनं जातिवंत कवयित्रीचीच त्यांना कशी ओळख झाली याचाच पुरावा त्यांनी या पुढील वर्णनातनं दिलेला आहे. आणि त्या बाबतीत ते म्हणतायत की प्रतिभा हे कवीला लाभलेले निसर्गाचं देणं आहे, ते त्याच्याबरोबरच यावं लागतं आणि याचा प्रत्येक खऱ्या अर्थाने बहिणाबाईंच्या माध्यमातून त्यांना घडलेला आहे. प्रयत्नाचा आणि विद्येचा याच्याशी काही संबंध नाही असं त्यांचं ठाम मत बहिणाबाईंच्या या कविता वाचल्यानंतर झालेलं आहे. त्याच्यासाठी सुंदर उदाहरण ते देत आहेत की कोकिळी पक्षाने तोंड उघडले की आपोआपच संगीत वाहू लागते, त्याचप्रमाणे प्राजक्ताची कळी उमलली की ती सुगंधाचाच निश्वास टाकू लागते. तशाच प्रकारे जातीच्या कवीचा आहे, त्याचे हृदयच ताल धरून बनलेले असते, त्यामुळे त्याच्या जिभेवर शब्द येतो तो मुळी नाचतच येतो. अशा प्रकारची बहिणाबाईंची एक प्रचिती त्यांना आलेली आहे. आणि सृष्टीतलं सौंदर्य तेवढं त्यांच्या डोळ्याला दिसतं आणि जीवनातले संगीत त्यांना ऐकू येतं असं हे प्रतिभावान कवीचं लक्षण त्यांनी या ठिकाणी अनुभवलं आहे. डोंगराच्या कपारी अडून जसा एखादा झरा उचंबळत असतो तसे काव्य एकसारखे त्याच्या हृदयातून उसळ्या घेत असते. असं या बहिणाबाईंच्या कविता वाचल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी त्याचा साक्षात्कार झालेला आहे. आणि अशा प्रतिभावान कवयित्रीकडून अमर असं काव्य जन्माला आलं आहे हे खऱ्या अर्थाने त्यांना त्याची प्रचिती याची देयाची डोळा त्या ठिकाणी आलेली आहे. आणि प्रतिभावान कवीकडूनच अशा प्रकारचं काव्य निर्माण होऊ शकतं याचा खऱ्या अर्थाने त्यांना साक्षात्कार घडलेला आहे. त्याच्याशिवाय हे काव्य निर्माण होऊ शकणार नाही. अशा प्रकारचं जे काही अनुभव आहे तो अनुभव त्यांना त्या ठिकाणी आलेला आहे. बहिणाबाई यांनी तर त्यांच्याबद्दल जी काही माहिती त्यांना होती की त्या कधी शाळेमध्ये गेलेले नव्हते, त्यांनी शाळेचं कधी तोंड पाहिलेलं नव्हतं, त्यांना कधी लिहिता वाचता आलेलं नाही, लिहिता वाचताही आलेलं नाही. गावातील मंदिर हेच त्या शाळा मानत असत आणि रोजचे घरातले आणि शेतातले काम करता करता त्यांनी गाणी रचली आणि त्यातली थोडीशी कुणीतरी टिपून ठेवली, पुष्कळशी त्यांच्याबरोबरच गेली. अशी एक अपडीक आणि कष्टाळू गृहिणी जात्यावर दळता दळता किंवा चूल फुंकता फुंकता माय भीमाई माऊली जशी आंब्याची सावली किंवा माझ्या माहेराची माले वाटे मखमाल अशी जिवंत काव्य श्वास टाकावा इतक्या सहजपणाने कशी करू शकते असा प्रश्न आचार्य यात्रेनं त्या ठिकाणी पडलेला आहे. आणि कुणी काही म्हणो, कदाचित जुन्या बायकांच्या जुन्या गाण्यात
असे काव्य वाटेल तितके आढळून येते. पण बहिणाबाईंच्या गाण्या इतकं सुरस सुंदर काव्य त्यामध्ये त्यांना आत्तापर्यंत आढळून आलेलं नाही, याचाही पुरावा ते देत आहेत. बहिणाबाईंच्या प्रतिभेची जात फार वेगळी आहे, निराळी आहे, असंही ते त्याला पुष्टी देताना म्हणत आहेत. आणि म्हणून त्यांच्या अनेक कवितांपैकी एक देव अजब गारुडी नावाची एक सुंदर कविता त्यांची, त्याचा संदर्भ देताना त्याच्या काव्यपंक्तीचा उल्लेख करत ते त्याच्याबद्दल विवेचन करताना म्हणतायत की ऊन वाऱ्याशी खेळता एका एका कुंभातून परगटले दोन पानं जसे हात जोडीसन. म्हणजे या वर्णनातनं बहिणाबाईंची जी काही अलौकिक प्रतिभाशक्ती आहे की खरोखरच शेतामध्ये अंकुरलेलं हे पीक आणि दोन पानावर येऊन ते कसं डोलतंय आणि कुठेतरी ते निसर्गाकडे जे प्रार्थना करताय की जशा या प्रतीकातनं त्यांना की हात जोडून प्रार्थना करणाऱ्या या माणसाचीच त्या ठिकाणी त्यांना ओळख झालेली आहे. अशी अप्रतिम कल्पनाशक्ती बहिणाबाईंनी या त्यांच्या दैनंदिन जीवनातनं, शेतीतनं, ते ग्रामीण संस्कृतीतनं त्या ठिकाणी त्याचं दर्शन घडवलेलं आहे, याचाच प्रत्यय त्यांना आलेला आहे. आणि म्हणून अशी अफाट कल्पनेची भरारी कोणत्याही जुन्या संगीतात आढळून येत नाही, असंही ते म्हणत आहेत. आणि म्हणून मनोहर चित्र जिची प्रतिभा पाहू शकते किंवा ऐन तारुण्यात सौभाग्य गमावले असताना, म्हणजे अशा प्रकारचं शेतीचं सुंदर चित्र बहिणाबाईच्या अफाट कल्पनेतनं त्या मांडतायत, व्यक्त करतायत. नव्हे, अतिशय तरुण वयामध्ये त्यांचे सौभाग्य हरवले असतानाही त्या डगमगल्या नाहीत. त्याचं दुःख फार काळ मनामध्ये जरी असलं तरी मात्र त्यांच्या प्रतिभेतनं व्यक्त करताना त्या म्हणतायत की लपे कर्माची रेखा माझ्या कुंकुवाच्या खाली, पुशीसनी गेलं कुंकू रेखा उघडी पडली. म्हणजे वैधव्याचं असं हृदयभेदक करून काव्य जिच्या मुखातून प्रकट होतंय तिचे कवित्व सामान्य नाही, हे याची प्रचिती आपल्याला त्या ठिकाणी येते. आणि त्याला कोण सामान्य म्हणेल असा प्रश्नही प्रख्यात्रे या ठिकाणी उपस्थित करतायत. कारण सकाळी उठून बहिणाबाई घरोट्यावर म्हणजे जात्यावर दळू लागल्या की जात्यातून तिकडे पीठ पडू लागायचे आणि इकडे त्यांच्या ओठातून काव्य सांडू लागायचे. आणि त्याचा चमत्कार त्यांनी या ओळीचा संदर्भ देत त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे की अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी, तसं तसं माझं गाणं पोटातून येतं ओठी. म्हणजे अशा पद्धतीचं सुंदर काव्य, उत्स्फूर्त काव्य त्या सकाळी दळण दळत असताना, अगदी जात्यातनं पीठ पडत असताना त्यांच्या उठून मात्र अशा प्रकारचं हे अजरामर काव्य निर्माण होतं आहे. अशा प्रकारची एक चालती बोलती एक विद्यापीठाची जी काही प्रचिती, चालतं बोलतं विद्यापीठ म्हणून बहिणाबाईंची प्रचिती त्यांनी या ठिकाणी घडवलेली आहे. आणि त्यांचे हे वर्णन मुळीच त्यांनी स्वतः करून ठेवलेलं आहे. स्वयंपाकघरात जाऊन त्या चूल पेटवायला बसल्या आणि चूल पेटता पेटेनाशी झाली आणि त्याच्यातून नुसता दूर बाहेर पडू लागला. म्हणजे बहिणाबाई वैतागून जात नाही, तर त्यांच्या तोंडून अशा प्रकारचं सुंदर सुमधुर काव्य निर्माण होतं आहे. त्या चुल्याला संतापून म्हणतात, पेट पेट धुके याला किती घेसी माझा जीवा, अरे इस्तवाच्या धन्या कसं आलं तुले येव. म्हणजे त्याच्यानंतर लगेच चूल पेटली, तवा तापला आणि भाकरी टाकताना हाताला चटके बसू लागले. म्हणजे संसाराचे रहस्य काव्यरूपाने त्यांच्या मुखावाटे प्रकट होत आहेत, याचाही प्रत्यय ते घडवत आहेत. की त्या म्हणतायत अरे संसार जसा तवा चोल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. म्हणजे अशा या सुंदर अजरामर काव्याची निर्मिती बहिणाबाईंच्या या दैनंदिन अगदी कष्टातून त्यांनी अनुभवलेल्या या सगळ्या अनुभूतीतनं घडवत आहेत. अशा प्रकारचं सुंदर काव्य बहिणाबाईंच्या हातून तोंडून सहजपणाने निर्माण होतं आहे, याचा साक्षात्कार प्रख्यात्रे या ठिकाणी घडवत आहेत. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया.